आज मी बनवणार आहे ओल्या नारळाच्या वड्या। ह्या बघा, ह्या वड्या अशा पांढऱ्या शुभ्र आणि एक एक अशी सुटसुटीत वडी बनण्यासाठी काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। ह्या बघा, एकदम एका साइजच्याच वड्या मी थापून तयार केल्या आहेत। किती पांढऱ्या शुभ्र पण वड्या तयार झाल्यात बघा। ह्या अशा वड्या पांढऱ्या शुभ्र होण्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगेन, त्यासाठी आपण आता पुढे बघूया। ह्या बघा, किती छान वड्या पांढऱ्या शुभ्र आणि एका साइजच्या आहेत, चवीला पण छान होतात। तर तयार आहेत बघा आपल्या नारळे वड्या। तर ह्या नारळे वड्या बनवण्यासाठी आता पुढे आपण हे साहित्य बघूया। पहिला मी हे असं एक ताट घेतलंय, त्याला चमचाभर तूप घालून घेतलंय आणि हे ताटाला लावून घेतलंय सर्व बाजूने। साइडच्या कटांना पण लावून घ्यायचंय तूप। हे तूप लावून झाल्यानंतर हे मी खोबरं घेतलंय। हे ओल्या नारळाचं खोबरं आहे, म्हणजे ज्या नारळामध्ये पाणी असेल तोच नारळ घ्यायचा। आता हे खोबरं मी घेतलंय। आता हे एका वाटीने मी मोजून घेणार आहे। ह्या वाटीत मी आता हे खोबरं भरून घेते। हे खोबरं एकदम घट्ट भरून घ्यायचं नाही, म्हणजे दाबून दाबून एकदम घ्यायची नाही वाटी। हे अलगद हाताने असं मी दाबून घेतलंय बघा, चमच्याने। आता ही एक वाटी मी भरून घेतली आहे। आता हे खोबरं मी एका जाड तळाच्या कढईमध्ये घेतलंय। हे खोबरं मी ह्या कढईमध्ये ओतून घेते। हे एक वाटी मी खोबरं ओतून घेतलंय। आता ही दुसरी वाटी मी भरून घेते। एकदम हलक्या हातानेच दाबून घेतलंय बघा, तुम्हाला दाखवण्यासाठी। आता ही दुसरी वाटी पण मी हे खोबरं घालून घेतलं। असं 2 वाट्या मी खोबरं घेतलंय। आता ही एक वाटी भरून मी ही साखर घेतली आहे। साखर ही हाताने व्यवस्थित मी करून घेतली, म्हणजे वरपर्यंत मी वाटी भरून घेतली नाहीये। ज्या वाटीने मी खोबरं भरून घेतलं त्याच वाटीने मी एक वाटी साखर भरून घेतली आणि ही पाव वाटी साखर, अशी मी सव्वा वाटी साखर घालून घेतली त्या खोबऱ्यामध्ये। आता ही कढई मी गॅसवरती ठेवली आहे। गॅसवरती ठेवल्यानंतर पहिला 1 ते 2 मिनिट गॅस हा मीडियम ठेवायचा आहे, म्हणजे भांडं गरम होईपर्यंत गॅस थोडा मीडियमच ठेवायचा आहे। एकदा का भांडं गरम झालं की गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे। गॅस स्लो ठेवून हे सारखं सारखं परतवत राहायचं आहे सारण, म्हणजे खाली तळाला लागायला द्यायचं नाहीये। जर का हे सारण लागलं कढईच्या तळाला तर मग त्याचा कलर बदलतो, पांढऱ्या शुभ्र अशा राहत नाही, थोड्या ब्राऊन अशा होतात। तर हे आपण सारण आहे हे सारखं मिक्स करत राहायचं आहे। 1 ते 2 मिनिटांनंतर मी हा गॅस एकदम स्लो केला। स्लो केल्यानंतर ही साखर बघा एकदम अशी पातळ होत चालली, म्हणजे वितळत चालली आहे त्यामध्ये। हे असं सारखं आपण परतवतच राहायचं आहे। आणि जर का आपल्याला एकदम पांढऱ्या शुभ्र अशा नारळाच्या वड्या बनवायच्या असतील तर हे कढई किंवा कुठचं सुद्धा भांडं घ्याल ते जाड तळाचंच घ्या आणि गॅस एकदम स्लो ठेवूनच हे करायचं आहे। आता हे थोडं सुकल्यानंतर मी 1 चमचा वेलची पूड घालून घेतली आहे। हे बघा, आपलं सारण हे साईडून सुकत चाललंय, म्हणजे जे कढईला सफेद होत दिसतंय ते आपलं आता सारण तयार होत आलेलं आहे। हे एकदम आता सुकताना एकदम घट्ट घट्ट असं लागतं चमच्याला। आता हे असं साईडने जसं पांढरं होत चाललंय, म्हणजे हे आपलं सारण झालेलं आहे। आता ह्यामध्ये मी लास्टला 1 चमचा तूप घालून घेतलंय। तूप घालून पुन्हा हे 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटांमध्ये ह्या वड्या तयार होतात। 15 ते 20 मिनिटं गॅसवरती ह्या वड्या तयार होण्यासाठी लागतोच। तर आता हे सारण पूर्ण झालंय आपलं, मी गॅस बंद करते। गॅस बंद केल्यानंतर पटपट आपल्याला हात चालवायचा आहे, कारण की ते सारण पटपट सुकतं। आता हे ताट आहे, त्याच्यामध्ये हे सर्व सारण मी ओतून घेतलंय पटकन असं। हे सर्व सारण काढून घ्यायचं आहे, नाहीतर जास्त वेळ ठेवलं तर ते सारण तसंच सुकून जातं। साखर एकदम सुकली की मग त्या वड्या पडत नाही आणि त्याचा चुरा होत जातो, म्हणून गरम असतानाच हे असं ताटामध्ये पसरवून घ्यायचंय। बघा, ह्या चमच्याने मी असं आधी गरम आहे म्हणून मी हे चमच्याने सरळ करून घेते। आता हे जे चमच्याला चिकटलं होतं ते सुद्धा मी काढून घेतलंय सारण। आता हे अलगद हाताने मी चमच्याने सरळ करून घेतलंय। आता ही एक वाटी किंवा डिश घ्यायची आहे, त्याच्या तळाला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हलक्या हाताने हे असं दाबायचं आहे, जास्त जोर टाकायचं नाहीये। जास्त जोर टाकला तर ते उलटं चिकटून परत येतं वाटीला किंवा भांड्याला लागून, म्हणून हलक्या हातानेच दाबून घ्यायचं आहे। आता हे असं थोडं घट्ट झालं की मग त्याच्यावरती जोर टाकून हे अशा वड्या दाबून घ्यायच्या घट्ट,
म्हणजे त्या चांगल्या सेट होतात, सुकतात पण लवकर आणि वड्या पण त्याच्यात छान पडतात, म्हणजे चुरा पडत नाही त्याचा। आता बघा हे मी तासभर तरी असंच ठेवलं होतं, शक्यतो अर्धा तासात त्या सुकून जातात। आता ह्या सुकल्यानंतर मी ह्या कापून घेते। बघा किती सुक्या झाल्या आहेत त्या वड्या, त्याचा चुरा वगैरे काही पडत नाही। व्यवस्थित मेजरनेस घेतला आणि व्यवस्थित लक्ष देऊन गॅस जवळ राहून ते करून घ्यायचंय। जर का तिकडे दुर्लक्ष झालं तर त्या वड्यांची वाट लागून जाते। हे बघा ह्या अशा वड्या मी कापून घेतल्या। जसा आपल्याला शेप द्यायचा आहे तसा शेप देऊ शकता। आता ह्या सर्व वड्या मी काढून घेतल्या, एक सुद्धा वडी त्यामध्ये कुस्करली नाहीये, सर्व अख्ख्याच्या अख्ख्या वड्या आल्या आहेत। अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।